राज्यातील पावसासंदर्भात बातमी अशी आहे की राज्यातील या काही भागामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे। शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये। काही भागामध्ये महापुरात पुन्हा संकट येऊ शकते। हिंगोली, उस्मानाबाद, जालना, नांदेड या काही भागामध्ये आपल्या 2 दिवसापूर्वी अतिवृष्टी पाहायला मिळाली होती। पण आज मराठवाड्यामध्ये जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली आणि उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये आपल्या सर्वत्र भाग बघितलं तर आपल्याला या काही भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। आज दिनांक 5 सप्टेंबर 2024। शेतकरी बंधूंनो, त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल। शेतकरी बंधूंनो, आजची सर्वात मोठी बातमी येत आहे की मुंबई किनारपट्टा आणि वलसाडच्या काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढच्या 48 तासापर्यंत दिसेल। मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर या काही भागामध्ये आपल्याला अकलूज, सातारा, पुणे, डेपोलीच्या परिसरामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये जोरदार सरी दिसतील। काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा। शेतकरी बंधूंनो, सांगली, रत्नागिरी, बागलकोट या काही परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसू शकतो। शेतकरी बंधूंनो, गोफा, कुलबर्गी, पणजीच्या परिसरामध्ये आपल्या राष्ट्र किनारपट्टी महाराष्ट्राचा, सावंतवाडी, बेलगाव, गोफाच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार सरी दिसतील। काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, काही भागामध्ये अति स्वरूपाचा। शेतकरी बंधूंनो, सोसाट्याचा वाराचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राकडे दिसत आहे। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की खानदेशकडे, जळगाव, धुळे, चाळीसगाव, नंदुरबारच्या काही परिसरामध्ये आपल्याला सोसाट्याचा वाराचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। शेतकरी बंधूंनो, विदर्भाकडे अमरावती, अकोला, भंडारा या काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी पाहायला मिळाली होती, पण आता या काही भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस मिळेल। काही भागामध्ये पुन्हा अतिवृष्टी पाहायला मिळेल। शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या चर्चेच्या माध्यमातून। तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद।